आयुष्य लोकांचं बघण्यातच गेलंय आपलं, आणि लोकांच्या बघण्यामुळेच आपलं चांगलं होत नाही हे कळलं नाही आपल्याला, आहे की नाही? थोडं स्वतःकडे लक्ष देऊया. दुसऱ्यांचं ठीक आहे, जे चाललंय ते चाललंय, पाठीमागं जे चाललंय ते चाललंय, थोडं समोर लक्ष देऊयात. महिला मंडळ शांत बसा. बोलून महिलांचाच आवाज जास्त येतोय पुढे. पाठीमागं काय चाललं तिकडे लक्ष देऊ नका, समोर लक्ष द्या. सर्व शांत बसा. घेतलेला अभंग तुकोबारायांचा फार गोड वर्णन करतात तुकोबाराया. थोडं सामर्थ्याने विचार करूयात आपण. आपला वारकरी संप्रदाय प्रारब्धाला मानतो. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले. ज्ञानियांचं ज्ञानी म्हणतात, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. कुणीतरी देणारा आहे म्हणून हे अस्तित्व आहे. मग नेमकं कुणाच्या कृपेमुळे अस्तित्व सामर्थ्याने टिकवलं जात आहे? तुकोबाराय वर्णन करतात, धन्य माता पिता तयाची. ती व्यक्ती भाग्यवान आहे, त्या व्यक्तीच्या पूर्वजांची फार पुण्याई त्याच्या पदरात आहे. फार साधं आहे. आयुष्यात माणसाला कळलं पाहिजे की जे माझं आहे ते माझ्या मुळे नाहीये. हा वारकरी संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबारांनी पाया रचला, पण ही पिढी जिथून चालत आली तो नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायापासून वारकरी संप्रदाय उभा राहिला. मग आम्ही त्यांचंही वर्णन केलंच पाहिजे जिथून चालत आलंय. मग आम्ही उभा आहोत, आवाज नीट करा थोडासा कर्कश होतोय. आम्ही उभा आहोत त्याचं कारण कुठं तरी आहे. ते कारण तुकोबाराय सामर्थ्याने सांगतात, धन्य माता पिता. कारण आमच्याकडे एवढं सामर्थ्य नाहीच आहे, ज्ञान नाहीच आहे. आवाज कमी करू नका, फक्त जे कर्कश वाजतोय ना साऊंड मध्ये तो आवाज बंद करा. आवाज कमी केला की आवाज खेचणार, त्रास होणार घशाला. विठ्ठला म्हणून थोडासा मूळचा विचार तुकोबाराय करतात. तुकोबारांची साधी भाषा सांगायची म्हणली तर तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. जातीचे म्हणजे माऊली सांगतात, अवलाद सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत उघडी पडते, दुसरं काही नाही. अगदी तसं. सर आम्ही हिताला जागे आहोत, जर आम्हाला हित कळतंय तर आमचा धनी शहाणा आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व होणी, शहाणा तो धनी येतो येथे. माऊली म्हणतात, सगळ्या जगाने त्रास दिला तरी चालतो, फक्त नवरा चांगला पाहिजे, बाई सगळं सहन करते. खरंय का? खरंय का? बोलत जा ना माय बाप. खरंय का? माय माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, खरंय का? माझं झाल्यावर मला कळल, तवर तवर तुम्ही सांगा. अख्ख्या जगानं बोलावं, नावं ठेवावं, सासूनं जाच करावा, सासऱ्यानं जाच करावं, नंदेनं बोलावं, जावनं टाकून देऊन बोलावं, फक्त नवऱ्यानं साथ द्यावी, बाईला काळजी वाटत. खरंय? तुला बरं माहिती. बरं असू दे, जे काही असेल ते असेल. खरं तुकोबाराय तेच वर्णन करून सांगतात, अगदी सोपं आहे, फक्त शहाणा तो. आता हा धनी म्हणजे हा धनी नाही आहे. बाजू देऊ नका दादा. धनी कुठला? ज्याला आम्ही मानतोय. आम्ही त्या व्यक्तीला का मानतोय याचं सामर्थ्य आम्हाला माहीत असलं पाहिजे. ह्याचं माऊली वर्णन करतात, जयाचे अहिक धड नाही, तयासी परित्र पुस्तिक आहे. अहिक जगणं, ज्याचं जगणंच धड नाहीये. अहिक म्हणजे जगणं, धड म्हणजे माणूस म्हणतो बघा, वागायचं सोडा, ते धड बोलत नाही म्हणतो की नाही. धड म्हणजे कमीतला व्याकरणामधला शब्द म्हणजे धड. तो नीटही नाही, चांगलाही नाही, उत्तमही नाही. उत्तम तर सोडा, तो धडही नाही. कळतोय? जाऊ त्याचं जगणं धड नाही, त्याला आनंद कधी घेता आला नाही जीवनाचा. तुम्ही त्याला विचारताय पाप पतन म्हणजे काय असतं आणि मोक्षाचा मार्ग सांगा. आमचं काय झालंय, आमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. हे कळलं त्यालाच कळलं. हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे, हे कळायला धन्य माता पिता. हे ज्याला कळालं धन्य माता पिता, हे त्याला का कळालं धन्य माता पिता. पण हे त्याला कशाच्या सामर्थ्यावर कळालं? अखंड चिंतन. विठोबाचे. बर कळाल्यानंतर काय
झालं तयाचा हरिक वाटे देव. पण आम्ही कौतुक करायची गरज नाही ना दादा. अहो काही भामटे कीर्तनाच्या मधनं येतात आणि पुन्हा कानात येऊन सांगतात तुम्हाला माहित आहे किती कोण आहे. म्हणजे निम्या कीर्तनातनं साहेब आम्हाला सांगणार तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे भामट्या तर तू विचार कर तू कोण आहे. अरे सांगायची गरज पडावी त्याला माणूस म्हणावा का. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे नारायण. तुझं हित जर सत्य असेल तू जर दुसऱ्यांसाठी जगत असेल तर तुझं कौतुक जगाचा मालक करतोय तुम्ही आम्ही करायची गरजच नाहीये. आणि मला सांगा आम्ही केलेलं कौतुक पुरं पडेल की जगाच्या मालकाने केलेलं कौतुक पुरं पडेल. वा, वा. जगाच्या मालकाने. मग त्याच्यासाठी काय करा त्याच्यासाठी काय करा जो असे थोडे जागे व्हा. आपल्या संप्रदायात जागणं व्हायला खूप महत्व आहे कळत आहे. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी जागा झालो मी. हा ते जाग नाही दुसरं जाग. तो म्हणतोय जाग व्हायला पाहिजे तसं जाग नाही दाद्या. आपण असे डोळे उघडूनही आंधळेत. आपली कशी गत आहे मायबाप माहित आहे. झोपलेला उठवायचं सोप आहे अवघड कुणाला आहे. झोपेचं सोंग घेऊन आपण त्यातलं गबाळ आहे. आपल्याला कळत नाही असं नाहीये पण आपण ऍडव्हर्टाइजमेंटवर जातोय. कल्पना दंभ असत्य द्वैत द्वैताची झाडणी गुरु विनत ज्ञान तया कैचे कीर्तन आले मुळाकडं. गुरु नसेल तर ज्ञानाला महत्व. मग तो कीर्तनकार असला काय आणि ऐकणारा असला काय फायदा दोघालाही होणार. पण जर तुम्हाला सत्य माहित असेल तर ठाईच वैसोनी करा आवडी आनंद. जर संताची संगती मनोमार्ग गती तर आकळावा श्रीपती येणे पंथे. इथं काळ वेळ नाम उच्चारिता घेणारा ना ऐकणारा दोन्ही इथं पवित्र आहेत. पण या संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव काय आहे. मागे झाले पाहू नका पुढे जामीना आहे. जे झालं ते झालं ना. अहो वाल्या कुळ्याला वाल्मिकी करायची ताकद जर भगवत नामात असेल तर तुम्ही आम्ही तर साधी माणसं आहेत तुमच्याच्याने आमच्याच्याने जमणारच आहे मायबाप हे की नाही. म्हणून विनंती आहे थोडेसे सावध व्हा. तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी सावध झालो. सावध झालो काय केलं हरीच्या आलो. इथं आलो म्हणून सावध झालो किंवा इथं आलो हेच सावध होणं आहे. इथं आल्यावर कळलं हेच सावध व्हायचं ठिकाण आहे. इथं आलो हेच सावध आहे. इथे नसतो आलो तर सावध झालो नसतो. सावध नसतो झालो तर जीवनाचा खरा आनंद कळाला. अक्षय धन मिळालं. अक्षय धन कुठलं आहे. परमात्म्याचं चरण आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. धर्मशास्त्र वर्णन करतं विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती. भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. आता पुढची 2-4 माणसं प्रेमाने टाळी वाजवतात मागची माझ्यावर उपकार करतात. दर गी दर गी गी दर गी आली बाय आमच्या गावात दर गी गे गे दर दर गे घे. दान करताय बेकाऱ्याला. अरे जर तरी प्रेम दाखवीत जा. आणि काय काय तर मागची अशी बसल्यात तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय ना तू बोल ग मी ऐकतोय ग तुझं तू बोल तू फक्त बोल. उपकारी परमार्थ लोकांचा उपकारी. आपला परमार्थ कसं आहे माहितीये. एका माणसानं 20,000 लोकांची पंगत घातली. दादा किती म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व काय विशाल हृदय काय मन मोठं. अहो काय मन मोठं त्या माणसाचं. 20,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लाई नका बोंबलू त्यानं काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातले. म्हणजे मग कशामुळे खाऊ घातली. ठिवाला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गोतिवल्या ते. कुठला अँगल नाही हा परमार्थ झाला रे. माऊली सांगतात जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. देश काल पात्र पाहून दान करा. कुठलाही उपकार न ठेवता दान करा. तर दानम सात्विकम श्रुतम भगवान श्रीकृष्णाचं वर्णन आहे. आम्ही दानच मोबदल्यासाठी करतोय. आम्ही भगवंतावर प्रेम करतो वाढावे संतान ग्रही व्हावे. मग आम्हाला हे कळलं पाहिजे की हे असत्य आहे. जिथं न मागता भगवंताची भक्ती करावी. सुदामांच्या घरी खायला अन्नाचं कर नाही. सुशीला माता रडून सांगते स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र मागा देणार नाही का. सुशीला सुदामांची पत्नी आहे. फाटक्या पदरावर संसार करते पण लेकराची लागलेली भूक आईच्या अंतकरणाला सहन होत. ती म्हणली अहो स्वामी आजपर्यंत बायको म्हणून कधीच काही मागितलं नाही. जसा थाटला तसा संसार केला सुखद मनाने केला. पण आई म्हणून लेकराची ही अवहेलना माझ्या उघड्या डोळ्याने मी बघू शकत नाही. हट्ट करते तुमच्याकडे माझ्या लेकरांसाठी तरी त्या द्वारकेच्या राजाकडे मागा. सुदामा बायकोच्या हट्टापुढे हात टेकवतात कारण 3 हट्टापुढे शास्त्रही हात टेकवतं. स्त्री हट्ट बालहट्ट राजहट्ट.
मग या स्त्री हट्टासमोर हात टेकावलाय सुदाम्यांनी. अहो मुठभर पोहे घेऊन भगवंताच्या नगरीमध्ये पाय टाकतायत. जगाच्या मालकानं स्वतःच्या सिंहासनावर बसावं, स्वतःचा सोन्याचा मुकुट त्यांच्या डोक्यावर द्यावा, चंदनाच्या सुगंधाचे रेशमांच्या काठांचे कपडे द्यावे, तरी सुदाम्यांना कणभरही मोह झाला. आणि जात असताना देवाने म्हणावं काय देऊ का? सुदामा सांगतायत देवा तुझं तुला, माझं मला नकोय. तुझ्याकडनं भीक म्हणून मला काही नकोय. माझ्या प्रारब्धात असेल, माझ्या भगवत नामाने मिळालेलं असेल तर मी नक्की घेईन, पण हे असं मागितलेलं दान मला नकोय. एवढा राजभोग भोगूनही जिथे मोहाची कणभरही तिथे त्यांना स्पर्श झाला नाहीये. ते सुदामा भगवंताकडे फक्त आणि फक्त भगवंताचा सहवास मागत परत निघाली आहेत. बायको काय म्हणेल, लेकरं काय म्हणेल याची चिंता डोक्यात आहे. आहेत त्या कपड्यावर, ज्या कपड्यावर आले होते आवाज चिरकायला लागलाय. कळतंय का? रिपीट येतोय आवाज. आहे त्या कपड्यावर सुदामा जेव्हा निघालेत, असू द्या आहे तसं असू द्या. सुदामा त्यांच्या नगरीमध्ये पोचायच्या अगोदर भगवंताने सुदाम्यांची नगरी सोन्याची केली. हे विश्वासाचं फळ आहे, हे संयमाचं फळ आहे, हे नामस्मरणाचं फळ आहे. म्हणून विनंती आहे, मंथोनी नवनीता पैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा बढत्या गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. आम्हाला पटकन भेटलं की आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. देवा हे पटकन भेटतं, त्याला साक्षात्कार म्हणायचा, त्याला चमत्कार म्हणायचा. संतांनी कधीच चमत्कार नावाची गोष्ट केली नाही. डोळे उघडून बसा. इथे ज्ञानोबारांची भिंत चालवली गेली, हा चमत्कार नाही. तुकोबऱ्यांचा गाथा तरला, हा चमत्कार नाही. रेड्यामुखी वेद बोलवला गेला, हा चमत्कार नाही. चोकोबांच्या बायकोचं बाळांपण विश्वाच्या नाथानं 27 दिवस साडी नेसून केलं, हा चमत्कार नाही. वैकुंठीचा राया 36 वर्ष नाथांच्या घरी कावडीने पाणी वाहतो आणि चाकरी करतो, हा चमत्कार नाही. 7 वर्षाच्या जनाईसाठी जगाच्या मालकानं तिच्या दारात येऊन तिचं जातं ओढावं, तिचं संसाराची कामं करावी, ज्यांनी ब्रह्माला घडवावं तो माझा विठ्ठल मातीमध्ये हात घालून मडकी घडवतो, हा चमत्कार नाही. हे माझ्या संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, जे पांडुरंगाने कृपा म्हणून त्यांच्या पदरात टाकलं. संतांनी त्याच्यासाठी केलेला त्याग भगवंताने त्या हिशोबाने भरून काढलाय. तयाचा हरिक पण त्याच्यासाठी विषय तो त्यांचा झाला, मग निर्माणी गोविंद असे जेदेही उदास. मग जगाचा मालक नाही राखणार तो कोण राखणार? मग घालोन या भार विरविले संती. बरं माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. माझा प्रेमळ पांडुरंग आहे हो. किती प्रेम म्हणायचं. प्रत्येक गोष्ट स्वतः करतो तो, लाज बाळगत. विश्वाचा नाथ आहे, जगाचा मालक आहे, जगाचा बाप आहे, अखिल कोट ब्रह्मांड चालक आहे, पण संतांच्या घरी चाकरी करतो. इतकं प्रेम माझ्या पांडुरंगाचं भक्तांवर आहे. पण आमचं कसं आहे, टाकल्यावरची केस काढून टाकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरतो. पंढरपूर इकडे 3.5-4 तासाच्या अंतरावर आहे, पण जाणार. देवात भेद करत नाहीये मी, तुम्ही केलाय. तिरुपतीचे बालाजी काय, पंढरीचा पांडुरंग काय, आणि घरातला बाप काय, सगळं सारखंच आहे, फक्त मान्यावरच आहे. मोकळा करा. साधा प्रश्न आहे माझा मायबाप. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला जगाचा बाप कळणार आहे? बोलत जा, बोलत जा. वाटलं तर कीर्तन झालं माझ्या पाकिटात तर थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोल. तुम्हाला वाटायचं हिंड घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते माय बापन बोला. तुमच्या गावाशेजारी नदी आहे का? हा आहे का? पाणी आहे का नदीला? नदीला पाणी आहे का? मरल इतकं आहे का? निहान टाका मला, म्हणजे तुमचा आत्मा गार होईल. तर का तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिला असं वाटणं झालंय मला. अरे जीव तोडून बोलते मी तरी नासक्या कांद्यावानी. प्रेम काय आहे का नाही? इथं मी विठ्ठलाचं प्रेम सांगते, तुमच्यामध्ये जराही आत्मीयता नाही रे. प्रेम कशाला म्हणावं? वारी ही मीच करणार, कीर्तनही मीच ऐकणार, गाथा पारायण सोडणार नाही, ज्ञानेश्वरी पारायण सोडणार नाही, काकडा सोडणार नाही, पंचकृषीतलं कीर्तन सोडणार नाही, श्वासात श्वास आहे तोपर्यंत वारी करायची चुकवणार नाही. याला प्रेमभाव म्हणायचा. नाही जमल त्या दिवशी, नाही जमेल तोपर्यंत तरी सोडणार. हेच सगळं मीच करेल. कोण करेल? सगळं मी करणार, सोडणार नाही. तर एक बायको नवऱ्याला म्हणते माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढा फळीवरचा स्टो काढून द्या ना. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढा पेटवा ना. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, तेवढं तिकडलं पातीला घेऊन त्याच्यावर ठेवा ना. माझं तुमच्यावर लय जीव आहे, थोडं दूध पाणी चहापती साखर टाकून उकळा ना. अहो माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, थोडा चहा वाता ना. अहो माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, मला द्या, उरला तर तुम्ही प्या. हे प्रेम आहे का?
हा स्वार्थ आहे रे. प्रेम कळतंय का? जिथं सगळं मी करावं. कुणी करावं? मी करावं. काय करावं? गीता भागवत करीती अखंड चिंतन. जिथे सगळं मी करावं तो हिताला जागा आहे. जागा राहणं गरजेचं आहे, जागरणाला येणं गरजेचं आहे. जो जागला तो का जागला? धन्य माता पिता. त्याच्या एकट्यामुळं तो जागू शकला नाही. हित म्हणजे ज्याला स्वतःचं भलं कळतंय. आपण हित म्हणजे काय म्हणूयात? भलं कळतंय. ज्याला कळतंय मी कोण आहे, ज्याला माहित आहे मी कोणामुळे आहे. या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. नीट ऐकत जा, ज्ञानेश्वरी नीट वाचत जा, सरळ सरळ अर्थ कळेल तुम्हाला. या ज्ञान भक्ती सहज, ज्ञानाला सहज करती तिला भक्ती म्हणायचं. बरोबर? ज्ञानाचा अहंकार न येऊ देते तिला भक्ती म्हणायचं. ज्ञानाला परिपूर्ण करते तिला भक्ती म्हणायचं. भक्ती प्रेमाविना या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज. जेव्हा त्याला मी कळालो तेव्हा त्याला कळालं मीची तुही केवळ सहज आहे. म्हणजे इथं तो आणि मी आपुल्या समसाठी करोनी समजतंय. देव पहावया तिथे देवाची होणी. पण नीट ऐका, इथे जाऊ देवाची देव देईल, देवा सांगू सुख दुःख देव निवारील. जिथे मला विश्वास आहे की तो माझं ऐकतोय, जिथे मला विश्वास आहे नामा म्हणे केशव राजा केला नियम चालवी माझा. करणारा मी आहे, चालवणारा तो आहे. आज एवढा सुंदर कीर्तन सोहळा या वाकड्या कुटुंबानं ठेवला. हे सगळं संपूर्णत्वाला नेणारा माझा जगाचा मालक आहे. त्याच्या कृपेशिवाय हे होणं शक्य नाही. त्यांनी केलेली त्या कुटुंबावर कृपा आहे म्हणून त्यांना सद्बुद्धी आहे की कीर्तन सोहळा ठेवावा. सोपं नाही दादा. अरे स्त्रीची अवहेलना करणारी माणसं आदर्श आहे त्यांच्यासाठी की मुलीचं स्वागत घरामध्ये किती जल्लोषाने आणि किती अट्टासाने केलं पाहिजे हे वाकडे कुटुंबाकडनं शिकावं मायबाप. हा तू महाराष्ट्र रे, कौतुक आहे. उगाच म्हणत नाही यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा अटळ वास आहे. हा विश्वास आहे फक्त स्त्रीचा सन्मान. ज्यांनी स्त्रीचा सन्मान एवढ्या थाटात केलाय, जगाचा मालक त्यांच्या घरातून दूर जाईल तरी कसं? पाय लक्ष्मीचे अहो, देवाचे पायच लक्ष्मीच्या हातात आहे. आणि लक्ष्मीला खुश केल्यावर देवाचं पायच नाही सोडल्यावर देव कुठं जाईल? आणि पाय कोणाकडे आहेत? लक्ष्मीकडे आहेत. पण लक्षात ठेवा, देवाचे पाय लक्ष्मीकडे आहेत म्हणून आधी देवाला भजा. लक्ष्मी भजन करीत जा. संपत्तीला कुठल्याच संतांकडे कमी नव्हतं. एखाद्या संत सांगायचे गरीब आहेत सांगा. ज्या तुकोबरायांचा अभंग आहे, गरीब आहेत का ते? 65 लाखाची सावकारकी आहे तुकोबरायांची. किती? 65. आत्ताचं नाही बरं, 450 वर्षापूर्वी. आत्ताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख बरं का. गावकरी विचार करा, लय करू नका, आटेकीन तुम्हाला. लय वाटत ते लोकांचं लय खपत नाही आपल्याला. एक पोरगा मला म्हणला ताई नरक म्हणजे काय असतं? मी म्हणलं मी नाही गेले, मला नाही माहिती. तुम्ही गेलेच नाही तर काय सांगतो मला? ते म्हणलं नाही तुम्ही वाचलं असेल ना. म्हणलं मी खरं सांगू, गरुड पुराणाच्या नियमानुसार ते म्हणे नरकात गेल्यावर तळत्यात म्हणा, जाळत्यात म्हणा, हानत्यात म्हणा, पोळीवत्यात म्हणा. म्हणलं मला ते काही माहित नाही, पण तुला ज्ञानेश्वरीचं सांगते, जे दुसऱ्याच्या प्रगतीवर जळतात ते नरकात जळतात. त्यांना मरायची गरज नाही, ते ऑलरेडी नरकात. त्याला दुसऱ्याच खपत नाही, तो काय स्वर्गात जाणार आहे? कुणी म्हणलं की नाही? काय सांगायचं, त्या वाकडे कुटुंबानं पुरीच्या बारशानिमित्त शिवलीलाताई पाटलाचं कीर्तन त्यांनी निंबे नांदूर मध्ये ठेवलंय. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का? अरे मरण ना तो ठेवणारा, गरज नाही रे. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई ग यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? लय लोकांचं सांगत नाही, स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेवळाट होत, नुसतंच उभं राहिलं त्याला काय कळा होती. आणि जरा हसून खेळून जरा विनोदी जरा एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला एकतर काय नाही जातीला पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय? अरे मारतो का कडू? अरे जगू तर द्या, मरू द्या रे. अनंत वाचाळ बरळती
तुकोबराय म्हणले लोक जैसे ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वाकारी. अजून काय हात लावतं त्याला, अजून काय बोलावं तुकोबरायांनी महाराज. अरे आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, माय बाप लक्ष देऊ नाही का, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी आहे ना, तर लोकांनी किती खेचायचं ते खेचू द्या. आणि खरं सांगू बरं का तरुण मंडळी, लक्ष देऊ नाही का, अख्ख्या विश्वानं आपली हारायची वाट बघावी आणि माऊलींच्या कृपेनं आपण जिंकावं. ती जी नशा आहे ना, ती जगाच्या वेगळी आहे. लोकांनी नुसतं खेचावं तरी आपण वर जावं. लोकांनी म्हणावं अरे एवढा प्रयत्न केला तरी कमी पडत. त्यांना कोणी सांगा तयाचा हरी का. अरे जगाचा मालक आहे आमच्या पाठीशी. काय करून करून करणार आहेत. त्रासाने किती आडफाटे घालावे, दुःखाने किती आडवं यावं, जगाने किती नावं ठेवावं, अरे भाऊबंदकीनं किती पाय वाढावे. फक्त माऊलींची कृपा व्हावी. विश्वात नाव झाल्याशिवाय राहत नाही, हा माझा विश्वास आहे. फक्त माऊलींनी कृपा करावी. पण माऊली कृपा कुणावर करतात. अखंड चिंतन हरिमुखे द्वारकेचा राणा. फक्त हरिमुखे मग आसोनी हरकत. हरिपटा इतकं किचकट काही नाही. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी आल्या. याचा अर्थ